आपल्या भारतात शम्मी कपूरच्या ऐन जवानीत त्यांच्या जंगली नावाचा एक सिनेमा आला होता। त्यात त्याने याहू याहू म्हणून जोरदार आरोळी ठोकली होती। ती आरोळी बहुतेक ट्रम्पच्या कानात गेली असावी आणि मग युद्धातून पलायन करण्यासाठी इराणचा 10 कलमी कार्यक्रम मान्य करून ट्रम्पने एकदाचे याहू याहू म्हणून सुटकेची खोटी आरोळी ठोकली आहे। जंगली सिनेमाला याहूचा आनंद होता। ट्रम्पचा याहू त्या चित्रपटाच्या नावाप्रमाणे जंगली आहे। जगातील तथाकथित बलदंड देशाचा राष्ट्राध्यक्ष किती बावळट असू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ट्रम्प आहे। इकडे नेत्यानाहू अडकलेले आहेत आणि तिकडे अमेरिकेतील जनतेचे ट्रम्प यांना अडकून ठेवलं आहे। युद्धविरामासाठी 10 कलमी निवेदनामध्ये सर्व काही गोष्टी स्पष्टपणे असताना काहीतरी खुसपट काढण्यासाठी इस्रायलच्या कुटील बुद्धू नेत्यानाहू याने त्या करारात लेबनॉनचा समावेश नाही असा धांदात खोटं वक्तव्य करून लेबनॉनमधील 251 निरपराध नागरिकांची हत्या केली आहे आणि हजारावर लोकांना जखमी केलंय। मुख्य मुद्दा असा आहे की आता लवकरात लवकर इस्रायलमध्ये निवडणूक होणार आहे। त्यामध्ये जिंकायचं असेल तर युद्ध त्यांच्यासाठी गरजेचं आहे। जेव्हा कुठेही युद्ध सुरू होतं तेव्हा लोक युद्धात राष्ट्रप्रेमी असतात। लढाई नसली तरी जनता शुद्धीत असते आणि इस्रायलची जनता शुद्धीत असली म्हणजे नेत्यानाहूंचा पराभव नक्कीच आहे। त्यानंतर त्यांच्यावरती खटला आणि खटल्यानंतर त्यांना जेल असा सारा मामला आहे। अशा परिस्थितीमध्ये नेत्यानाहूला युद्ध बंद करणं परवडणार नाही। त्यामुळे बाप म्हणून नेत्यानाहू यांनी ट्रम्पला चांगलंच उतानं पाडलं आहे। ट्रम्पची लायकी ही तशीच आहे। युद्ध थांबवण्यासाठी सर्व अटी मान्य करा आणि त्यानंतर त्यात फाटे फोडा असा ट्रम्पचा खाक्या आहे। इराणनं आता या युद्धात ट्रम्पला पार लंब करून टाकला आहे। त्यातच अशा प्रकारच्या युद्धामुळे अमेरिकेत सर्वत्र ट्रम्पच्या विरोधी वातावरण तयार झालं आहे। काही महिन्यामध्येच अमेरिका येथे निवडणुका होणार आहेत। काठावरती बहुमत असलेल्या सभागृहात 5 ते 7 सिनेस्टरची देखील पारडं फिरू शकतात अशी सध्याची स्थिती त्या ठिकाणी आहे। झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी ट्रम्पला अजून थोडा अवधी हवा आहे। आता युद्ध तर थांबलेच आहे। त्यानंतर वाटाघाटीच्या टेबलावरती येण्यापूर्वीच अमेरिकेच्या उपाध्यक्षांनी लेबनॉनबाबत इस्रायलची भूमिका मान्य केलेली आहे। याचा सरळ अर्थ असा आहे की इस्रायलनं जे काही हल्ले केले आहेत ते अमेरिकेच्या चिथावणीवरून झाले आहेत हे आता स्पष्ट झालं आहे। इस्रायल तर पाकिस्तानला जराही भाव द्यायला तयार नाही। म्हणजेच जो पंच नेमण्यात आला आहे त्यालाच आता खारीज म्हणजेच रद्दबातल केल्यावर युद्धविराम वगैरे गोष्टी आपोआपच समाप्त होतात। मान्य केलेल्या समझोता आता मोडत आहोत हे ट्रम्पला ठाऊक आहे। त्यातच जगात आपली किती भयानक बेइज्जती होते हे सुद्धा ट्रम्पला आता दिसून आलं आहे। मात्र एवढं नुकसान सोसूनही युद्ध थांबले तर आपल्यालाच फायदा होईल असे अमेरिकेचे आकलन आहे। या युद्धातील 2 खलनायकांनी किती खोटे बोलावे आणि ते देखील रेटून बोलावं याची स्पर्धाच सुरू केली आहे। आज संध्याकाळपर्यंत काय परिस्थिती उद्भवलेली आहे हे आम्हाला ठाऊक नाही। मात्र या एकूण गुंतागुंतीच्या राजकारणात पाकिस्तानचा उपयोग प्याद्यासारखा करून ट्रम्प याने कावा साधला आहे आणि चीनच्या अधिक जवळ असणाऱ्या पाकिस्तानला वाकुल्या दाखवून इस्रायलला पुन्हा आपलं युद्ध चालू करण्यास मोकळीक दिलेली दिसून येते। जगातील आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक बेभरोशाचं युद्ध आणि वाटाघाटीच्या नाटकातही खलनायकपणा दाखवून ट्रम्पने आपली खरी ओळख जगाला दाखवून दिली आहे। युद्धाच्या या पोरखेळातून इराणला आता अलगद बाहेर पडावे लागेल असं दिसतं। त्यासोबत इराणला उद्याच्या पाकिस्तानमधील टेबल चर्चेच्या वेळी कोलाटण्या उड्या मारण्याचा ट्रम्प आणि नेत्यानाहू यांना पुन्हा वटणीवरती आणण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल असं एकूण चित्र दिसून येत आहे।